अडीच वर्षांची कारकीर्द म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आनंद देणारं विकासाचं पर्व आहे. अडीच वर्ष दिवसरात्र काम करून सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणले. या कामाची पोचपावती म्हणून राज्यभरातून लोक शिवसेनेत येत आहेत. आता कितीही संकट आली तरी शिवसेनेला कोणी रोखू शकत नसल्याचं प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. एकनाथ पर्व या सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेनेकडून ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचा 2.5 वर्षाच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा एकनाथ पर्व या सांस्कृतिक कार्यक्रमातून मांडण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक सामान्य कार्यकर्ता असलेल्या एकनाथ शिंदेला महाराष्ट्रात एवढं मोठं पद मिळालं, मानसन्मान मिळाला, परंतु काही विघ्नसंतोषी लोकांना हे पचलं नसल्याचं सांगितलं. त्यांना ध्यानीमनी एकनाथ शिंदेंची आठवण येते असा टोलाही त्यांनी उभाटाला लगावला. एकनाथ शिंदे चार भिंतीत रमणारा नाही तर लोकांच्या सेवेत रमणारा आहे. कितीही टीका केली तरी यापुढे काम करत राहणार असंही शिंदे यांनी सांगितलं. कोविड होता तेव्हा काही जण घरात हात धुवत बसले होते. आपण मात्र जीवाची पर्वा न करता PPE किट घालून रुग्णांना धीर देण्याचं काम केलं. 2.5 वर्षातील कामाची नोंद महाराष्ट्रातील जनतेने घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाण्यात आपण वाढलो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या सान्निध्यात कार्यकर्ता म्हणून घडलो. आता ठाणं बदलतंय, अनेक मोठे प्रकल्प ठाण्यात साकारले जात आहेत. ठाण्याचं आपल्यावर आणि आपलं ठाणेकरांवर प्रेम कायम असल्याची भावनाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम करताना रक्ताचं पाणी केलं. या काळात विशाळगडावरील बचाव कार्य, कोल्हापूरचा पूर, चिपळूणमधील पूर आणि बचाव कार्याच्या आठवणी शिंदे यांनी काढल्या. येशाळवाडीचं पुनर्वसन केलं आणि तेथील नागरिकांना पक्की घरं दिल्याचंही त्यांनी सांगितलं. व्यासपीठावरील गर्दी आणि समोर बसलेले कार्यकर्ते हीच खरी आपली दौलत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यकर्ता हा घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. शासन आपल्या दारी या उपक्रमातून आपण हे करून दाखवलंय. राज्यातील 5 कोटी लोकांना फायदा झाला. दाखले, ड्रोन, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, घराची चावी आपण लोकांना त्यांच्या दारी जाऊन सुपूर्द केल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. जे बोललो ते करून दाखवलं. 2.5 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात रोख रक्कम जमा केली. कोट्यावधी बहिणींचा लाडका भाऊ मिळालेली ओळख सर्व पदांपेक्षा मोठी आहे. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असा पुनरुच्चारही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना केलेले असंख्य फोन आणि कागदपत्रांवर केलेल्या स्वाक्षरींचा विचार केला तर आतापर्यंतचा नवा रेकॉर्ड ठरेल असंही त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या काळात राज्य पिछाडीवर होतं, मात्र आपण उठाव केला आणि जनतेच्या मनातली सरकार आणलं. मुख्यमंत्री म्हणून काम करताना 2.5 वर्षात मागच्या 2.5 वर्षांची कमतरता भरून काढली आहे. शिवाय पुढील 10 वर्षांची पायाभरणी केल्याची जनभावना असल्याचंही त्यांनी सांगितलं. 2.5 वर्षात शिवसेनेत राज्यभरातून विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रवेश करतायत. शिवसेनेची ताकद वाढत आहे. शिवसेना आणखीन मजबूत झाली पाहिजे असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या पुढाकाराने आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत आज प्रवेश सोहळा पार पडला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संघटनात्मक मजबूतीसाठी रविवारी सायंकाळी आयोजित केले असतानाच भाजपनं दुपारीच उभाटा गटाला धक्का दिलाय. ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधील शिवसेनेच्या नगरसेविका म्हणून रागिणी बैरीशेट्टी निवडून आल्या होत्या. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी उभाटा गटाबरोबर राहणं पसंत केलं होतं, तर त्यांचे पती भास्कर बैरीशेट्टी हे ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे उपशहर प्रमुख म्हणून कार्यरत होते. बैरीशेट्टी यांच्यासह युवासेनेचे ओळा माजिवडा चिटणीस सागर बैरीशेट्टी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी बैरीशेट्टी यांच्या भाजप प्रवेशासाठी पुढाकार घेतला होता. यापूर्वी 2012 मध्ये रागिणी बैरीशेट्टी यांनी भाजपच्या उमेदवारीवर महापालिका निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना कमी मताधिक्याने पराभव पत्करावा लागला होता.
वर्तकनगर, शिवाईनगर, वसंतविहार परिसरात नगरसेवक पदाबरोबरच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बैरीशेट्टी दाम्पत्यानं विविध उपक्रम राबवलेत. भाजपचे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांनी सर्वांचं स्वागत केलं, तसंच त्यांना शुभेच्छाही दिल्या. यावेळी पक्षानं दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पाडून भाजपच्या संघटनात्मक मजबूतीसाठी कार्य करणार असल्याचं भास्कर बैरीशेट्टी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सीताराम राणे, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, भाजपच्या कामगार प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष राकेश चौगुले, वर्तकनगर मंडल अध्यक्ष संतोष जयस्वाल आदीही व्यासपीठावर उपस्थित होते. प्रवेशाबरोबर मला वाटतं आम्ही पुनश्च या भारतीय जनता पक्षासाठी कार्यरत होण्याची संधी आज स्थानिक पातळीवर मिळवून घेतलेली आहे. उभाटामध्ये असताना 2 निवडणुका आम्ही आमच्या डोळ्याने पाहिल्या होत्या, खासदारकीची निवडणूक, आमदारकीची निवडणूक. या दोन्ही निवडणुकांमध्ये एक अनुभव असा मिळाला की एक जे व्यवस्थापन लागतं निवडणुकीचं, त्याच्या प्रकारचं व्यवस्थापन या ठाण्यामध्ये आम्हाला कुठेही दिसून आलं नाही. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांमध्ये उभाटामधील दोन्ही लोकप्रतिनिधींना पराभव स्वीकारावा लागला. आणि विधानसभेच्या खास करून निवडणुकीत जर पाहिलं तर मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जे एक नेतृत्व होतं, ते नेतृत्व खरोखरच कौतुकास्पद होतं. आणि त्या नेतृत्वामुळेच मला वाटते आज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला भरघोस यश मिळालं. त्यातूनच हिंदुत्ववादी हा विचार तर मनाशी आम्ही बाळगलेलाच आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारातून आम्ही आज या पक्षामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत झालो. नाही, याचं कसं असतं, शिंदे गटात असताना काही अंतर्गत मतभेद होते. आता त्या अंतर्गत मतभेदांना नेहमीच समोर आणण्यापेक्षा कुठेतरी त्याचा शेवट करायचा या उद्देशाने आम्ही त्यावेळी तो एक निर्णय घेतला होता. परंतु त्या निर्णयातून पण जेव्हा आता आम्हाला वाटतंय की आता शेवटी बघा, जनतेची सेवा करायची आहे, लोकप्रतिनिधी म्हणून जर काम करायचं असेल तर एक सत्तेची ताकदही लागते आपल्याबरोबर. आणि जनतेची जर खऱ्या अर्थाने सेवा करायची असेल तर सत्तेची ताकद पाहिजे. त्या संकल्पनेतून आम्ही पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी कार्यरत झालो. एकनाथ शिंदे हे आमचे सहकारी होते. त्यांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी झालो होतो. त्यांना आम्ही अनेक गोष्टी समजावून सांगितल्या होत्या. मोदी शहा हातात बेड्या घालून घेऊन जाणार नाहीत, परंतु शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं. त्यामुळे माणूस काय करणार असा टोला खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांना लगावलाय. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना शिवसेना फोडलेली हवी होती, त्यांचं ते स्वप्न होतं. त्यामुळे त्यांनी घाबरट लोकांना हाताशी धरून पक्ष फोडल्याचा आरोपही राऊत यांनी केला. शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता सुसंवाद मेळावा आज रविवारपासून ठाण्यात सुरू झालाय. या मेळाव्यापूर्वी ठाकरे आणि शिंदे गटामध्ये तुफान राडा झाला. संजय राऊत यांनी काल सायंकाळी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी शिंदे गटावर टीका केली. मोहिमेची पहिली स्वारी ठाण्यावर केलीये. टेंभी नाक्यावर दिवंगत आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलो होतो. तिथेच समोर आनंद आश्रम होता, परंतु आता ते आनंद आश्रम नाही. काही लोक तेथून बाहेर आले, त्यात महिला जास्त होत्या, कारण गद्दारांना महिला पुढे करायची सवय आहे. आमच्या विरोधात घोषणा करतात. आम्ही काय तुमच्या बापाचे खातो का, अशी टीकाही त्यांनी शिंदे गटावर केली. आज तुम्ही निवडणुका जिंकला आहात, परंतु ही जिंकलेली तुमची शेवटची निवडणूक आहे. आपल्या शिवसेनेच्या विजयाची सुरुवात ठाण्यातूनच झाली होती. आता नवा इतिहास ठाण्यातूनच लिहिला जाणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना शिवसेना फोडलेली हवी होती, त्यांचं ते स्वप्न होतं. त्यामुळे त्यांनी घाबरट लोकांना हाताशी धरून पक्ष फोडल्याचा आरोपही त्यांनी केला. दाढीला हलक्यात घेऊ नका म्हणतात, परंतु आम्ही तुम्हाला हलक्यातच घेतो अशी टीका देखील त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली. आता लढाईला सुरुवात झाली आहे. शिवसेनेची सुरुवात नगरपालिकेपासून झाली होती. आता नगरपालिकेपासूनच आपण विजयाला सुरुवात करणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं. या मेळाव्यास ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत, विनायक राऊत, अब्बादास दानवे, राजन विचारे, सुनील प्रभू, अनंत गीते, चंद्रकांत खैरे,
अनिल देसाई यांच्यासह महत्त्वाचे नेतेही उपस्थित होते. ठाणे महापालिकेनं कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी तब्बल 2700 कोटी रुपयांचं टेंडर 10 वर्षांसाठी काढलं आहे. याबाबत ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत महापालिकेनं मंजूर आकृतिबंध आस्थापनेचा घनकचरा निर्मूलन व्यवस्थापनासाठी रिक्त असलेल्या पदांवर टेक्निकल नॉलेज असलेले अधिकारी घेतले पाहिजेत. तसंच भविष्यात ठाणे शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्यानं घनकचऱ्यामध्ये देखील वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगानं वाढ होणार आहे. त्यामुळे 2700 कोटींची ही रक्कम कोणत्या आधारे काढली, तसंच या निविदेवर सल्लागार म्हणून नेमणूक केलेल्या व्यक्तीचं सुमित फॅसिलिटीज आणि जेव्ही एन्व्हायरो ओ या दोन्ही कंपन्यांशी आर्थिक हितसंबंध आहेत. या दोन्ही कंपन्यांना जेव्ही मध्ये बसाव्यात त्यानुसार सल्लागार त्यांनी निविदेच्या अटी शर्ती ठेवल्या आहेत. कचरा निर्मूलनासह कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती करणाऱ्या ठाणे क्लीन एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे 25 कोटींची थकबाकी ठाणे महानगरपालिका अद्यापही देऊ शकली नाही. यासह अनेक त्रुटी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना निदर्शनास आणून दिल्या. म्हणूनच महापालिका डबघाईला आली असताना पैसे नसल्यामुळे 2700 कोटी रुपयांची तरतूद करणं शक्य होणार नाही. याकरिता हे काम रद्द करून वार्षिक तत्वावर निविदा काढावी, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महापालिकेसमोर उग्र आंदोलन करण्यात येईल, असंही ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिकेने घनकचऱ्याची 2700 कोटी रुपयाची निविदा 10 वर्षासाठी काढलेली आहे, कचरा उचलणे आणि वाहतूक करणे. परंतु ठाणे महानगरपालिकेकडे पैसे नाहीत. ठाणे महानगरपालिका डबघाईला आलेली आहे. अशा वेळी त्यांना याची तरतूद करणं शक्य होणार नाही. यासह अनेक बाबी जसं की मंजूर आकृती बंद आहे, त्याच्यामध्ये घनकचरा विभागाची काही पदं रिक्त आहेत. MMC ऍक्ट आहे, त्या MMC ऍक्ट प्रमाणे ही कामं होत नाहीयेत. तुम्ही बघितलं असेल की ठाणे महानगरपालिकेत एक ठेकेदार आहे, त्याला म्हणजे कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प त्यांचे 25 कोटी रुपये महानगरपालिका देऊ शकलेली नाहीये. त्यामुळे ठाणे शहर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. पुढच्या याच्यामध्ये लोकसंख्या ज्या प्रमाणामध्ये वाढेल त्याप्रमाणे घनकचरा वाढेल, त्याच्यानुसार तो मेट्रिक टन कचरा वाढेल आणि त्याच्यामध्ये तरतूद ती या करायला लागतील. त्यामुळे आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे की ज्या MMC ऍक्ट प्रमाणे एखाद्या प्रकल्पासाठी जी 10 वर्षाची निविदा असू शकते, पण दैनंदिन जी कामं आहेत त्याच्यासाठी या वार्षिक निविदा काढल्या गेल्या पाहिजेत. म्हणून आम्ही त्यांच्या ही बाब सन्मान्य अध्यक्ष विक्रांतजी चव्हाण यांनी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे आणि या पत्राद्वारे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की याच्या वार्षिक निविदा या ठिकाणी काढल्या गेल्या पाहिजेत. कारण अद्यापपर्यंत कुठल्याही महानगरपालिकेने 5 वर्ष 10 वर्ष अशा दराच्या किंवा अशा मोठ्या कालावधीच्या निविदा काढलेल्या नाहीयेत. आनंद आश्रम तुमच्या बापाची मालमत्ता आहे काय? तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, आमदार खासदार चोरले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना, दिवंगत आनंद दिघे यांना चोरलं. तुम्ही प्रत्येक गोष्ट चोरत राहाल आणि आम्ही पाहत बसू, हे आता विसरून जा, असा इशारा ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाला लगावलाय. मेळाव्यापूर्वी एक रॅली काढण्यात आली होती. ही रॅली टेंभीनगा भागात आली असता आनंद आश्रमासमोर उभे असलेले शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी झाली. संजय राऊत यांनी टेंभीनाका येथे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ठाकरे गटाचे सर्व नेते निघून दिघे यांच्या शक्तीस्थळ आणि स्मारकावर गेले. परंतु राड्यामुळे ठाणे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान मेळाव्यात भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर टीका केली. आनंद आश्रम तुमच्या बापाची मालमत्ता आहे का? तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, आमदार खासदार चोरले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना, दिवंगत आनंद दिघे यांनाही चोरलं. तुम्ही प्रत्येक गोष्ट चोरत राहाल आणि आम्ही पाहत बसू, हे विसरून जा, असंही त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे हे योद्धा आहेत असंही जाधव यांनी सांगितलं. तसंच ठाण्यातून गद्दारी झाल्यानंतर ठाण्यात पहिली सभा झाली, त्यावेळी आपल्याला ठाण्यात येऊ नका असे ते सांगत होते. आम्ही येऊन दाखवलं असल्याचंही जाधव यांनी सांगितलं.
यावेळी खासदार अरविंद सावंत, माजी खासदार विनायक राऊत यांनीही शिंदे गटावर टीका केली, तर अंबादास दानवे यांनी शिवसेनेचे नेते संपूर्ण राज्यभरात कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन करणार असल्याचंही सांगितलं.